की श्री चैतन्य टेक्नो शाळा ही शाळा परराज्यातली शाळा आहे. ह्या शाळेला कुठलीही मान्यता नव्हतं. हे आम्ही जिल्हा परिषदला वारंवार निदर्शनात आणून दिल्यानंतर जिल्हा परिषदनं श्री चैतन्य टेक्नो शाळा जी आहे ती मान्यता नाही हे त्यांनी स्वतः ॲग्री केलेलं आहे आणि ती शाळेचं नाव जे आहे ते नाव सध्या हटवून टाकलेले आहे आणि तिथं आता जी शाळा आहे ती किड्स किंगडमच्या नावानं शाळा चालू आहे. जे की किड्स किंगडम शाळा बी आहे ती बी सध्याला मान्यता नसलेली शाळा आहे. कारण किड्स किंगडम शाळा जी आहे ती फक्त शिवाजीनगर इथं मान्यता आहे. खुरगावला यांची कुठलीही मान्यता नसताना शिवाजीनगर ते यांनी डायरेक्ट खुरगावला ही शाळा तिथं स्थापन केलेली आहे. त्या शाळेला सुद्धा फक्त 8वी पर्यंत मान्यता आहे. 8वीच्या पुढे त्यांना मान्यता नाही. ही आम्ही शिक्षण विभागाकडून माहिती घेतली. आमचं शिक्षण विभागाला ही विनंती आहे लवकरात लवकर त्या किड्स किंगडमवर बी कारवाई करावी आणि दोन्ही संचालकावर किड्स किंगडमच्या संचालकावर आणि श्री चैतन्यच्या संचालकावर दोन्ही संचालकावर 420चा गुन्हा दाखल करावा. शिक्षण पालक संघाचा एक संघ असतो. प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक पालक संघ एक स्थापना करायची असते. ह्या शाळांना तसली कुठलीही संघ आजपर्यंत स्थापना केलेली नाही आणि तसलं कुठलंही ठराव आजपर्यंत मान्यता करून घेतलेलं नाही. पहिला विषय त्यांच्या मागच्या 2 वर्षा पहिले 65,000 रुपये ज्या विद्यार्थ्यांना फीज होती ती फीज आज 1,09,000 कोणत्या विद्यार्थ्यांना 1,05,000 अशी आहे, जे की बगर मान्यता असलेली आहे. जर यांनी कुठं ठराव नाही, शिक्षण विभागालाही ठराव नाही आणि पालक संघ जे आहे त्यांनाही यांचा ठराव नाही. विदाऊट ठरावच्या यांनी 45,000 रुपयाची फीज वाढ केलेली आहे. ते जर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये दोन्ही संस्था चालकाविरोधात जर यांनी गुन्हा दाखल करणार नाही 420चं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे त्या शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे लातूरचे सहकारी यांच्यातर्फे 420चं लातूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही सुद्धा आता तर ही शाळा तर 420 तर यांना तर होणंच आहे, पण ह्या शाळा सोडून दुसरेही जे शाळा असतील त्यांनाही आम्ही या पद्धतीनं चालू देणार नाही. कारण नांदेडचे तिथं 1500 विद्यार्थी शिकत आहेत. 1500 विद्यार्थ्यांची त्यांनी लूट केलेली आहे. आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांची दिशाभूल केलेली आहे. एकही विद्यार्थ्यांना आजपर्यंत माहित नाही की नेमकं त्यांनी कोणत्या शाळा शिकत आहेत, किड्स किंगडम मध्ये शिकत आहेत की श्री चैतन्यामध्ये शिकत आहेत, हे सुद्धा त्या पालकांना आजपर्यंत कळायचं भाग नाहीये. कारण मागच्या 3 दिवसामध्ये श्री चैतन्याचं पूर्ण नाव काढून त्यांनी आता किड्स किंगडमचं नाव तिथं टाकलेलं आहे. ते की प्रत्येक सरासपणे हे चुकीच्या पद्धतीने चालवत आहे. पालक वर्गाला हेच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे सांगण्यास इच्छितो का तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ज्या संस्थेमध्ये टाकत आहात तिथली पहिले तुम्ही सगळ्या गोष्टीची तुम्ही चाचणी करून घ्यावी. ते आजपर्यंत 1500 पालक तिथं त्यांच्या विद्यार्थ्यांना टाकलेले आहेत. एकही पालकांनी तिथं आजपर्यंत चाचणी केलं नाही. जर कोणी चाचणी केला असतं तर हे खूप पहिले उघडकीस आलं असतं. तुमच्या विद्यार्थ्यांना उद्या होऊन जर तुमचा विद्यार्थी 10वी पास झाला तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही त्या टीसीवर दाखवणार काय, कुठं शिकला असं तुम्ही म्हणणार काय? कारण तिथं तुम्ही श्री टेक्नोला शिकलं का किड्स किंगडमला शिकलं. आणि तिथं अजून एक प्रकार असा आहे, टेक्नो नावाचं एक नवीन एक हे आलेलं आहे. जसं सीबीएसई पॅटर्न आहे तसं टेक्नो नावाचं एक पॅटर्न आलेलं आहे, जे की टोटल यांच्याकडे कुठेही त्या टेक्नोची मान्यता नाही. आणि टेक्नोची जी मान्यता आहे म्हणजे त्यांनी असं दाखवतात की टेक्नोची यांच्याकडे मान्यता आहे. टेक्नोचं एक शिकवतो म्हणून त्यांनी 40,000 रुपयाची फीज वाढ यांनी केलेली आहे, जे की नांदेडचा असो की महाराष्ट्र असो मराठवाडा असो प्रत्येक पालकांचं यांनी लूट करत आहेत. हे लवकरात लवकर हे थांबलं पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करणार. जिल्हा परिषद असो की किड्स किंगडम शाळा असो यांच्या आभार महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरात लवकर आंदोलन करणार. यामागे दोन्ही संस्थाचे प्रटके यांच्या मागे जबाबदार आहेत. कारण नांदेडचे शिक्षण विभागाचं जे आजपर्यंत यांनी जे ऑडिट करत होते एका संस्थेला 6 महिन्यामध्ये 2दा व्हिजिट द्यायचं यांची एक प्रोसेस आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये यांनी आजपर्यंत व्हिजिट दिले नसतील का? म्हणजे कुठंतरी यांचं घेणं देणं करूनच या सगळ्या गोष्टी चालत आहेत ना. जर शिक्षक विभागानं यांच्याकडे लक्ष दिलं असता तर आजच्या डेटमध्ये नांदेडच्या 1500 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली नसती.